भक्ती वाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडलीकाक्ष, मंगलायतनो हरी. आज आपण कार्तिक मास महात्म्य ऐकणार आहोत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. एकदा नारद देवादिदेव भगवंताच्या दर्शनाकरिता स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले. नंतर भक्तीने कृष्णांची पूजा करून कृष्णाला एक पारिजातकाचे फूल देते झाले. श्रीकृष्णाने फूल घेऊन रुक्मिणीला दिले. इतक्यात नारदांनी त्वरेने जाऊन ती सर्व हकीकत सत्यभामेला सांगितली. मग भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या गृही गेले असता आपली प्रिया दुःखित होऊन एकीकडे बसली आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हा भगवान हसून म्हणाले, हे प्रिये, तुला कशापासून दुःख झाले आहे ते मला सांग. तेव्हा रागाने तिचे ओठ तरतर कापत होते. अशी सत्यभामा म्हणाली की पारिजातकाचे फूल तुम्ही मला न देता रुक्मिणीला का दिले? तेव्हा वासुदेव बोलले की तू माझी आवडती आहेस, तुलाही मी पारिजातकचे फूल देणार. नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरिता सत्यभामेसहित वर्तमान गरुडावर आरोहण करून स्वर्गलोकास जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला दिले. म्हणाले, हा पारिजातक वृक्ष तू घे, तूच मला फार प्रिय आहेस. पुढे एकदा सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली की हे नारदा, जेणेकरून श्रीकृष्ण माझा राहील, माझा केव्हाही वियोग होणार नाही असा उपाय मला सांगा. तेव्हा नारद सत्यभामेला म्हणाले, जे आपण दान करतो त्याचाच आपल्याला उपभोग मिळतो. याकरिता कृष्णच दान दे, म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधीच होणार नाही. बरे आहे असे म्हणून सत्यभामाने नारदाला दान दिला. नंतर श्रीकृष्णास घेऊन नारद निघाले. तेव्हा सत्यभामा नारदास म्हणाली की तू याच लोकी मला श्रीकृष्णाचा वियोग केलास, मग परलोकी यांची प्राप्ती कशी होईल? तेव्हा नारद हसून म्हणाले, जर तराजूमध्ये श्रीकृष्णास तोलून त्याचे भारोभार सोने द्रव्य मला देशील तर मी ह्याला परत करतो. तेव्हा सत्यभामेने घरातील सर्व दागदागिने वजनात घातले, तरीही वजन पुरे होईना. तेव्हा सत्यभामेने श्रीकृष्णाच्या आज्ञेने एक तुलसीपत्र आणून तराजूमध्ये टाकले व त्या तुलसीपत्राचे बरोबर भक्तवत्सल श्रीकृष्णाचे वजन झाले व तेवढे तुलसीपत्रच नारदांनी घेतले व भगवंताची स्तुती करून नारद स्वर्गलोकास गेले. नारद कृष्णास विचारून गेल्यानंतर आनंदाने जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत अशी सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली, मी धन्य आहे, कृतकृत्य आहे. माझे जन्म सफल आहे व माझे जन्मदाते माझे आई बापही धन्य आहेत, ज्यांनी मला त्रैलोक्यात दैववती अशी उत्पन्न केली. कारण तुम्हाला तुमच्या 16,000 स्त्रियांमध्ये मीच प्रिय आहे, म्हणूनच मी भगवान कल्पवृक्षासह यथाविधी नारदास दान दिला. पृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाही तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझ्या अंगणामध्ये आहे. त्रैलोक्यपती देवांची मी अतिप्रिय आहे, म्हणून तुम्हाला थोडे विचारावे अशी इच्छा आहे. जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर सर्व विस्ताराने सांगा, ते मी ऐकून पुन्हा आपले हित करीन, म्हणजे त्या योगे कल्पापर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाही. सूत म्हणाले, असे प्रियेचे वाक्य ऐकून कृष्ण हसले व तिचा हात धरून कल्पवृक्षाखाली आले व सेवकांना दूर जाण्यास सांगितले. प्रियेच्या अति प्रीतीने संतुष्ट होऊन रोमांचित असे श्रीकृष्ण भगवान हसत सत्यभामेस हाक मारून म्हणाले, हे प्रिये, 16,000 स्त्रियांमध्ये तूच एक मला प्राणाप्रमाणे अतिप्रिय आहेस. तुझ्याकरिता इंद्राशी व सर्व देवांशी मी विरोध केला. तू पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक. सूत म्हणतात, श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरिता गरुडावर बसून जेव्हा इंद्रलोकास गेले व इंद्रापाशी कल्पवृक्ष मागितला, तो इंद्र देत नाही म्हणाला, तेव्हा गरुड रागवून त्याकरिता युद्ध करू लागला.
गरुडाने गोलोकी गायीबरोबरही युद्ध केले. त्यावेळी त्यांच्या चोचीने तुटून गायीचे कान व शेपूट व रक्त भूमीवर पडले. त्या तिन्हीपासून 3 वस्तू झाल्या. कानापासून तमाखू, शेपटीपासून गोमी व रक्तापासून मेंदी झाली. मोक्ष इच्छेणाऱ्याने या तिन्ही वस्तू दूर कराव्या, सेवन करू नये. गायींनी रागाने गरुडा शिंगाने प्रहार केला तेव्हा गरुडाची 3 पिसे जमीनवर पडली. एकापासून नीलकंठ भारद्वाज, दुसऱ्यापासून मोर व तिसऱ्यापासून चक्रवाक उत्पन्न झाले. या तिन्हीच्या दर्शनाने शुभ फळ मिळते, याकरिता ही गोष्ट तुला सांगितली. गरुडाच्या दर्शनाचे जे फळ ते यांच्या दर्शनाने मनुष्यास मिळते व वैकुंठ प्राप्त होतो. हे प्रिये, जे देता येत नाही, करिता येत नाही किंवा सांगता येत नाही, ते सर्व तुझकरिता मी करतो. तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाही? तुझ्या मनात असेल ते विचार. सत्यभामा म्हणाली, मी पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केले होते की ज्यांच्या योगाने मी मनुष्य असूनही मनुष्यापेक्षा श्रेष्ठ झाले व तुमची अर्धांगिनी पत्नी होऊन गरुडावर बसून तुमच्यासोबत इंद्रादी देवतांच्या स्थानाला जाते. म्हणून विचारते, पूर्वी मी काय पुण्य केले? पूर्वजन्मी मी कोण होते? कोणाची कन्या होते ते सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मी तू एक व्रत केले होते ते सांगतो. कृत युगाचे शेवटी मायापुरीमध्ये अत्रिगोत्री देवशर्मा या नावाचा ब्राह्मण राहत होता. तो वेदांगे पडलेला असून सूर्याचे व्रत करणारा, अग्नी व अतिथी यांची सेवा करणारा होता. तो नित्य सूर्यांची आराधना करणारा असल्याकारणाने प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता. त्याला वृद्धपणी गुणवती नावाची मुलगी झाली. त्याला पुत्र नसल्यामुळे आपले चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणे मानित होता व तोही शिष्य त्याला बापाप्रमाणे मानी. ते दोघे कोणे एके दिवशी दर्भसमिधा आणण्याकरिता अरण्यामध्ये हिमालयाचे पायथ्याचे वनात इकडे तिकडे फिरू लागले. इतक्यात त्यांनी भयंकर राक्षस येत आहे असे पाहिले. या भयाने घाबरून पळण्यास असमर्थ झाले असता त्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसाने त्या दोघांस ठार मारले. त्या क्षेत्राच्या पुण्याने, त्यांच्या धर्मशीलपणाने त्यांना माझ्या पार्षदगणांनी वैकुंठास नेले. त्यांनी आमरण सूर्याची पूजा वगैरे करून जे पुण्य केले ते करून मी प्रसन्न झालो. शंकर, सूर्य, गणपती, विष्णू, देवी यांचे उपासक जसे मेघाचे पाणी अखेर समुद्रासच मिळते, त्याप्रमाणे मलाच येऊन मिळतात. मी एकच असून नावांनी व कृतीने 5 प्रकारचा झालो आहे. असे जसे एखाद्या व्यक्तीला त्याचे पुतणे, भाचे, नातू, मुलगे किंवा निरनिराळ्या काका, मामा इत्यादी नावांनी हाक मारतात, तद्वत पुढे ते दोघे वैकुंठात राहणारे, विमानात बसून फिरणारे, माझ्याप्रमाणे रूप धारण करणारे, माझ्याजवळ राहणारे, दिव्य स्त्रिया व चंदनादी भोग भोगणारे असे झाले. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास प्रथमोध्याय संपूर्णम. हरे कृष्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.